क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अक्षय तृतीयेच्या 15 दिवसानंतर धारणगाव येथील म्हसोबावाडी यात्रा उत्सव उत्साहात संपन्न। कोपरगाव तालुक्यातील धारणगाव म्हसोबावाडी येथील म्हसोबा महाराज यात्रा उत्सव सालाबादाप्रमाणे संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजक धारणगावचे उपसरपंच गणेश अप्पासाहेब थोरात तसेच म्हसोबावाडी येथील सर्व भक्त मंडळ, बहुजन भीम पॅंथर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कोपरगाव तालुका अध्यक्ष चांगदेव अहिरे, सदस्य किरण दळवी, विलास मोरे, जालिंदर अहिरे, साईनाथ अहिरे, हर्षद शेरकर, भाऊराव अहिरे, श्रावण अहिरे, API बाळासाहेब आहेर, रघुनाथ जाधव, अंकुश जाधव, अनिल महाजन, दिनेश थोरात या सर्वांच्या प्रेरणेने कार्यक्रम उत्साहात पार पडला। सर्व ग्रामस्थ व म्हसोबावाडीतील सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। वादाप्रमाणे आम्ही दरवर्षी म्हसोबा यात्रा अक्षय तृतीया झाल्यानंतर 5व्या दिवशी करत असतो। संपूर्ण पंचकृषी आमची म्हसोबावाडी, धारणगाव, टाकळी, ब्राह्मणगाव, रवंदा, सोनारी, संपूर्ण अशा गावातील सर्वजण एकत्र येऊन एकोप्याने आम्ही यात्रा करत असतो। आणि याही वर्षी आम्ही कावड मिरवणूक काढून म्हसोबाची अभिषेक पूजा करून याही वर्षी आम्ही म्हसोबा यात्रा साजरी केली। आत्ताच नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय विवेक भैया यांच्या दर यात्रेच्या वेळेस आम्हाला अनमोल सहकार्य भेटत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यात्रा करत असतो। आम्ही आमच्या म्हसोबा महाराजांना संकल्प केला होता बाबा आमच्या भैया साहेबांना विधान परिषदेची आमदारकी मिळू दे। आणि ती यात योगायोग असा की आमदारकी आणि यात्रा एकाच दिवशी आल्यामुळं आम्हाला खूप आनंद होत आहे। आणि भैयांना आमच्या संपूर्ण म्हसोबावाडी, धारणगाव आणि पंचकृषीच्या वतीने आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।